चा पालखी सोहळा आज इथं आलेला आहे। माझ्यासोबत आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघाचे माजी आमदार भीमरावजी धोंडे साहेब या ठिकाणी आहेत। धोंडे साहेब या ठिकाणी आपल्यातर्फे सर्व भाविक भक्तांना जेवणाची व्यवस्था केली आहे। किती वर्षापासून ही परंपरा तुम्ही चालवत आहे? याला जवळजवळ 25-26 वर्ष झाले ही परंपरा चालू आहे। पहिल्यांदा आम्ही जामखेड तालुक्यात 1-2 ठिकाणी सोय केली होती, सुरुवातीला इथंच केली होती, पण मग महाराजांचा आमचा विषय झाला की जेवणच दिलं पाहिजे। काही दिवस आम्ही नाश्ता देत होतो, आता जेवणाचा कार्यक्रम चालू आहे आणि तो चालू ठेवायचाच आहे। किती लोक आहेत यावर्षी दिंडीत? यावर्षी 2 लाखापेक्षा जास्त लोक दिंडी सहभागी झाले आणि वाहन किती असतील अंदाजे? वाहनं 500च्या आसपास वाहनं आहेत। वारकऱ्यांना काय शुभेच्छा द्याल? वारकऱ्यांना शुभेच्छा आहे। पांडुरंगाचं पंढरपूरला गेलं व्यवस्थित दर्शन घ्या, ज्या ठिकाणी राहण्याची सोय केली आहे त्या ठिकाणी व्यवस्थित राहा, पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करा की यावर्षी खूप पाऊस पाणी येऊ दे, पिकं चांगले येऊ दे, अशी सर्व भक्तांनी पांडुरंगाला प्रार्थना करावा अशी माझी विनंती आहे। गहिनाथगड ते पंढरपूर या ठिकाणी आपला जो पालखी सोहळा येतो, यावर्षी आपण पाहिलं आहे की पूर्ण पालखी सोहळा अतिशय मोठ्या प्रमाणात 2 लाख लोकपेक्षा जास्त लोक सहभाग होते आणि अतिशय छोट्या छोट्या गावांनी सुद्धा या पालखी सोहळ्याचं भव्य दिव्य स्वागत केलं आणि सर्व वारकऱ्यांची सोय केली। या गावकऱ्यांना, या भाविक भक्तांना काय सांगा? काही नाही, सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः। म्हणून सर्व सुखी आणि समाधानी ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनः। माझा जो मदांश आहे त्याला माझी ओळख व्हावी ही परमात्म्याची देखील इच्छा आहे। सर्व जीवांनी मला ओळखावं, मूळ अधिष्ठान जीवाचं जे आहे म्हणून परमात्मा म्हणतात की ममैवांशो जीवलोके, म्हणून हा सगळा वारकरी समाज परमात्म्याकडे येतो। श्री संत वामनभाऊ यांचा पालखी सोहळा या ठिकाणी दाखल झाला होता। भीमरावजी धोंडे साहेब यांनी या ठिकाणी सर्व वारकऱ्यांना जेवणाची सोय केली होती आणि त्यांची पुढची पिढीही त्यांनी या ठिकाणी, त्यांचे 2 चिरंजीव असतील आबा पण या ठिकाणी त्यांनी आणून दाखवलं आहे की पुढे आपल्याला वारसा याचप्रमाणे चालू ठेवण्यासाठी ते दोघं या ठिकाणी आज उपलब्ध होते। अमोल बडे, दैनिक सूर्योदय डिजिटल मीडिया। भाजी ना तिकडे भाजी मंडळी त्यांच्या बरोबर आलेल्या मंडळी कोणी लवकर